सन्माननीय सुरेशदादा हटकर यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत। सन्माननीय सुरेशदादा हटकर। सर्वांना विनंती करतो की आपण बाहेर कोणी जमलेले असाल तर आपण हॉलमध्ये यावं। या लोकसभेच्या निमित्तानं आपल्या नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बहुजनांचे बुलंद आवाज सर्वांच्या मदतीला धावून येणारे आणि आपल्या सर्वांना एका रमाई आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आवास निर्माण करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन याची संकल्पना मांडणारे आणि ते पूर्ण करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री या काँग्रेस पक्षामध्ये आतापर्यंत ज्या साहेबांनी बहुजनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, न्याय दिला आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा हंडोरे साहेब यांना मोठी ताकद दिलेली आहे। महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून पण त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे आणि नुकतंच या महाराष्ट्रातून भारताच्या नवीन संसद भवनमध्ये आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांना काँग्रेस पक्षानं नुकतीच राज्यसभेचं उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे, बिनविरोध निवडून आणलेलं आहे। आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये नांदेड भीमशक्ती व काँग्रेस कमिटीच्या वतीने आज हंडोरे साहेब यांचा प्रचारार्थ कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमानिमित्तानं सर्व भीमशक्ती आणि काँग्रेस कमिटीचे सर्व नेते मंडळी आज या सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी सर्व काँग्रेसच्या नेते मंडळींचं मनापासून स्वागत करतो। आपण आम्हाला जी ताकद दिली आहे भीमशक्तीला आणि भीमशक्ती पण आपल्याला काँग्रेसला खूप मोठी ताकद देणार आहे। या निमित्तानं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब, आमचे महानगर अध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब, या ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुभाषदादा रायबोळे साहेब, आमच्या सर्वांचे नांदेडचे ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रफुल्लदादा सावंत साहेब, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नियुक्त सरचिटणीस माजी सभापती डॉक्टर दिनेश निकाते साहेब, मंचावरील सर्वच आमचे कुमारभाऊ कुडतडीकर, माजी महापौर किशोरदादा स्वामी, या महिला काँग्रेस कमिटीच्या नियुक्त अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका रेखाताई चव्हाण, सर्वच नेते मंडळी, गावखेड्यातून आलेले भीमशक्तीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, या भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष संजयभाऊ कवटेकर, आमचे अध्यक्ष शत्रुघ्नदादा वाघमारे, दुसरे अध्यक्ष चंद्रकांत भोकरे साहेब आणि इथं बसलेले सर्व मान्यवर मंडळी, मी सर्वांची नावं आपल्यापर्यंत आपण मी घेऊ शकत नाही, तरी पण काही नजर चुकीने कोणी राहिली असतील तर आमचे डॉक्टर सोनकांबळे साहेब, डॉक्टर विठ्ठलभाऊ पावडे साहेब आणि बसलेले सर्वच मान्यवर मंडळी, आमचे तिन्ही युवाचे जिल्हाध्यक्ष गाडे साहेब, आपले शिंदे भाऊ आणि आमचे पेदेवाड भाऊ, या सर्वांना मी नमस्कार करतो की आपण या सभेकरिता सर्वांनी आपली उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाकरिता सर्व आमचे भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ उपाध्यक्ष रघुनाथदादा सोनकांबळे, गंगाधर सोनकांबळे, आकाशभाऊ कांबळे, यानंतर आमचे सर्वच आकाशभाऊ कांबळे मुखेड, सर्व तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। हंडोरे साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्याकरिता आपण सर्वांनी एकोपा करून याकरिता आपण उपलब्ध झाला आहात। आपले उमेदवार बहुजन चळवळीचे नेते आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्याकरिता भीमशक्ती मैदानात उतरली आहे आणि ही भीमशक्ती मैदानात उतरल्यानंतर कुठेही कम पडणार नाही।
कारण की भीमशक्तीचं वाक्यच आहे, संविधान बदलणाऱ्याच्या मागे राहायचं नाही, संविधान पुढे नेणाऱ्याच्या आपल्याला सामोर जायचं आहे आणि काँग्रेस पक्षच संविधान वाचू शकतो अशी संकल्पना हंडोरे साहेब यांनी आमच्या पूर्ण महाराष्ट्राला भीमशक्तीच्या दिलेली आहे. त्यानुसार आम्ही आज भीमशक्तीचा मेळावा इथे घेतलेला आहे. महाराष्ट्रातून नेते मंडळी इथं उपलब्ध झालेले आहेत. आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषभाऊ विंगारे, महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख NT कांबळे, आमचे विजयभाऊ सुखदेव परभणीचे आणि हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, चक्रवर्ती वाघमारे आणि भरपूर नेते मंडळी आलेली आहेत. मुंबई प्रदेशचे भीमशक्तीचे अध्यक्ष शशिकांत दादा बनसोड हे सुद्धा या भीमशक्तीच्या मेळाव्याकरिता उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व आपल्या वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांना भरघोस मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. मी सुरुवातीला आपल्याला संबोधित करण्याकरिता आमच्या महानगरचे ब्लॉक अध्यक्ष आदरणीय सुभाषदादा रायबोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या भीमसैनिकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद दादा. आपण सुभाषदादा बोलणारच आहेत, नंतर ते बोलतीलच. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो मराठी नाऊ टीव्हीवर लाईव्ह आहे. काँग्रेस पक्षाचा विचार, भीमशक्तीचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर आपण पोहोचून हा कार्यक्रम शेअर करून आपण